आणि का म्हणून केलं पाहिजे या प्रत्येक गोष्टीचा उलगडा इतिहास भूगोल या ठिकाणी होणार आहे। तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मी आमच्या आगाराचे माझे सहकारी आणि सतत धावपळ करणारे, मग तो कार्यक्रम कोणताही असो, दिलीप कदम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि मार्गदर्शन करायचं। नमस्कार। आज देवणा रगार परिवहन अभियांत्रिकी विभाग आणि सालाबादप्रमाणे या ठिकाणी आपण थोर महापुरुषांची जयंती साजरी करत असतो आणि त्या प्रथेला अनुसरून आज आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची संयुक्त जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत। आणि त्यानिमित्ताने व्यासपीठावरील आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री खरात साहेब, आपल्या या कार्यक्रमासाठी आपण ज्यांना निमंत्रण दिलं आणि आपल्या विनंतीस मान देऊन कामाचा व्याप असताना सुद्धा आपल्यासाठी वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले पूर्व विभागाचे DYCM डॉक्टर श्रीयुत थोरात साहेब, त्याचबरोबर आपल्या आगाराचे कार्यसम्राट असंच म्हणावं लागेल श्रीरामे साहेब, त्याचबरोबर सिक्युरिटी विभागाचे कांबळे साहेब, बेलोडे साहेब, हा सर्व ज्यांच्या अध्यक्षतेखाली जो कारभार चालतो असे आपले अध्यक्ष समितीचे अध्यक्ष सोळंके साहेब, त्याचबरोबर मगाशी काळ्याने ज्यांचा उल्लेख हे कुठलंही पद नसेल तरी सुद्धा प्रत्येक कामामध्ये अग्रेसर असणारे असे ठाकूर साहेब, त्याचबरोबर कदम, काळे, मोरे साहेब आणि तुम्ही सर्व कामगार बंधूंनो, हा जो कार्यक्रम होत असतो आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने होत असतो। तुमचं सहकार्य फार महत्त्वाचं, नुसते कमिटी असून चालणार नाही, तर तुमचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे आणि तुमच्या सहकार्याने हा कार्यक्रम आपण पार पाडत आहोत। तर तुमचा सुद्धा, तर तुम्ही सर्व कामगार बंधू, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेला महिला वर्ग, चेंबूर विभाग महिला बचत गटाच्या सगळ्या महिला या ठिकाणी आहेत, तर त्या सगळ्यांचं मी प्रथमतः सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आपण या महापुरुषांची जयंती साजरी करत असताना आपण त्यांच्या कार्याचा उल्लेख या ठिकाणी करत असतो। या व्यक्तींना जाऊन, या महापुरुषांना जाऊन अनेक वर्ष झाली आहेत, अनेक दशकं लोटलेली आहेत, परंतु त्यांच्या कार्याचा गौरव अजूनही आपण थोर व्यक्तींच्या माध्यमातून आपण त्यांचे विचार, त्यांचं ध्येय आपण ऐकत असतो आणि आपली ही वाटचाल चालू असते। जयंती साजरी करण्यामागचं माझ्या मते प्रमुख कारण हे आहे की त्यांचे आचार विचार, त्यांनी समाजासाठी दिलेलं योगदान, त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान हे काय आहे ते ह्या थोर व्यक्तींच्या ज्या आपल्यासमोर आपण ज्यांना निमंत्रित केलेलं असतं त्यांच्या माध्यमातून आपण ऐकत असतो त्यांचे विचार आणि त्यातून बोध घेऊन आपल्यामध्ये सुधारणा करणं हा मेन उद्देश जयंतीचा असतो। जयंती म्हणजे गेल्या वर्षी आपण काय जेवण ठेवलं होतं आणि यावर्षी काय ठेवायचं असं नाही, गेल्या वर्षी काय सजावट केली होती यावर्षी काय केली पाहिजे, तर हा त्याचा उद्देश नसतो। तर त्यांचे थोर विचार आपल्यामध्ये आपण घेऊन त्यांच्यात येणाऱ्या थोर व्यक्तींच्या माध्यमातून ऐकल्यानंतर आपल्यामध्ये बदल करणं, आपण त्याप्रमाणे त्या वाटचं, त्यांनी जी वाट दिलेली आहे, त्यांनी जे विचार दिलेले आहेत, त्यांनी जे ध्येय दिलेले आहे त्याचं
थोडाफार काही अवशासना आपण आत्मसात करून तो आपल्यामध्ये सुधारणा करून आपला समाजाला आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथल्या व्यवस्थापनाला त्याचा कसा फायदा होईल हा मेन उद्देश असतो. त्याचबरोबर सर्व कामगार बंधू एकत्रित येणं हा उद्देश असतो आणि त्या माध्यमातून आपण हा सर्व जयंती उत्सव साजरा करत असतो आणि त्याप्रमाणे आज आपण देवना डेपोमध्ये हा कार्यक्रम पार पाडत आहोत. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराज कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे, महात्मा ज्योतिराव फुले, तथागत गौतम बुद्ध, या सगळ्यांचं कार्य आपण थोडंफार कुठे ना कुठे तर वाचलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे. परंतु याची उजळणी करावी लागते. जसं गणित आपण शिकत असतो, नुसतं एकदा गणित शिकलो आणि ते तसंच राहिलं तर त्याला ते आपल्या बुद्धीला ती चालना मिळत नाही. तर वारंवार त्याची उजळणी केल्यानंतर ते आपल्या डोक्यामध्ये फिट बसतं. तर ती उजळणी ते विचार आपल्या डोक्यात फिट बसण्यासाठी दरवर्षी आपण या जयंती असले कार्यक्रम जे आहेत ते आपण पार पडत असतो आणि येणाऱ्या थोर व्यक्तींच्या माध्यमातून त्यांचे विचार आपण ऐकत असतो आणि आपली वाटचाल चालू असते. या सगळ्यांची जो हे थोर पुरुष आहेत या सगळ्यांचं कार्य काय, अन्यायाविरुद्ध चीड, अन्यायाविरुद्ध लढा, आपल्या समाजाला, आपल्या देशाला, गरीब जनतेला गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी त्यांचा लढा होता. आणि तो लढा पार पडत असताना त्यांना जे त्रास झाला त्यांनी स्वतःचा मानला नाही, तर तो जनतेसाठी लढा दिला, जनतेसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि म्हणूनच आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ पाला 350-400 वर्ष व्हायला लागली, तरीसुद्धा आज आपल्याला त्यांचा अभिमान नाही तर संपूर्ण जगाला, आज जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये शिवजयंती साजरी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचासुद्धा काळ पाहिला तर त्यांचासुद्धा लढा जो होता तो अन्यायाविरुद्ध, गुलामगिरीविरुद्ध होता. जनतेला, रयतेला गुलामगिरीतून वाचवण्यासाठी त्यांनी जो लढा दिलेला आहे आणि त्यांचंही आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जयंती साजरी होते. ज्योतिराव फुले यांचंही कार्य थोर आहे. त्याचबरोबर तथागत गौतम बुद्ध यांचं काळ तर मी याबद्दल बोलणार नाही, खरंच साहेब सविस्तर आपल्याला याबद्दल सांगतीलच. तर असं प्रत्येकाचं कार्य फार थोर आहे. शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलायचं झालं तर इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर चालणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज अनेक राजे, शिवाजी महाराजांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले, त्यांच्यानंतरही राजे अनेक होऊन गेले, परंतु आदर्श राजा म्हणून ज्यांचा आज जगामध्ये गौरव होतो तो म्हणजे एकच छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यांच्याकडून जो त्यांच्या अंगी गुण आले होते ते शहाजी महाराज, जिजाऊ माता. काळ पाहिला तर शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ होता. गुलामगिरीत जन्माला यायचं, गुलामगिरीत जगायचं आणि गुलामगिरीत मरायचं. अन्याय गुलामगिरी होतं, वाचा फोडायला कोण नव्हतं. अशा काळामध्ये स्वराज्य स्वप्न जिजाबाईंनी पाहिलं आणि फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. आणि या महाराष्ट्राने श्वास सोडला की या रयतेला गुलामगिरीतून वाचवण्यासाठी एक तारा जन्माला आला आणि त्यांनी त्यांचं पुढचं कार्य केलं. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, माझ्या नंतरचे व्यक्ती ते सांगणारच आहेत. परंतु बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणतात की शिवाजी महाराज आमच्या देशात जर जन्माला आला असते तर आम्ही त्यांना सूर्य म्हटलं असतं. बराक ओबामा म्हणतात शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचं वापर करून अनेक देशांनी युद्ध जिंकलेली आहेत. त्याच्यानंतर बराचसा काळ झाल्यानंतर इंग्रज गव्हर्नर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केल्या भारतावरती. पण जाता जाता इंग्रज गव्हर्नर काय म्हणाला, अजून जर 10 वर्ष शिवाजी महाराज जगले असते तर या भारताचा चेहरा आम्हाला बघायला मिळाला नसता. तर असं ह्या शिवाजी महाराजांचं आपलं महान कार्य. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक म्हणजे शाळेमध्ये असतानाच एकदम
शिवाशिव अस्पृश्यता त्यांना कळलं की किती प्रकार घाणेरडा प्रकार चाललेला आहे आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं की अन्यायाविरुद्ध लढा द्यायचा आहे आणि एवढे लढा दिला की ते आज आपले महामानव महासूर्य ज्यांना आपण म्हणतो आणि आज त्यांची जयंती अखंड जगभर साजरी होती असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ह्या सर्व महामानवांना महापुरुषांना मी आजच्या दिनी आपल्या सर्वांतर्फे मी त्यांना मानवंदना देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.